आमचे संचालक सन्माननीय विभीषण चौरेजी आणि उपस्थित सर्व भाग्यवान पुण्यवान तीर्थरूप असे असलेले भागवत धर्माची पताका उचलून धरणारे आपण सगळे वैष्णव म्हणतो. आजचा कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारच्या आपल्या माऊलींच्या संत ज्ञानेश्वरांच्या 750व्या जन्मजयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या वर्षभरातल्या कार्यक्रमाची सुरुवात आणि पहिला कार्यक्रम आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. वेगवेगळे भाव माझ्या मनामध्ये आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाचा चेहरा बघितल्यावर प्रत्येकाचा चेहरा वेगळा असेल, त्याचं नाक वेगळं असेल, त्याचं भाड वेगळं असेल, त्याच्या भुवया वेगळ्या असतील, त्याचा चेहऱ्याची ठेवभाव वेगळी असेल, अशी वेगवेगळ्या चेहरेपट्टीची आपण सगळे जरी वेगवेगळी मंडळी बसलो असलो तरी त्या सगळ्या चेहऱ्यावर मला एकच भाव दिसतोय आणि एकच आर्जव दिसतोय, तो म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो काळ असा काळ होता ज्यावेळेला राजकीय शक्ती उतरणीला लागली होती, परकीय आक्रमण धडाका देत होती. सामाजिक असमता, जातीभेद आणि कर्मीकांडाच्या अंधश्रद्धामुळे लोक पिचून गेले होते. संस्कृती, ज्ञानभाषा सामान्यांपासून तोडली गेली होती आणि मराठी साध्या लोकांची बोली आहे अशी हिणवली जात होती. त्या काळामध्ये धर्मग्रंथाचे दरवाजे बंद झाले होते. अशा वेळेला आळंदीच्या संन्यासाचा एक मुलगा म्हणून बहिष्कृत ठरवलेला एका बालक मुलगा समोर येतो आणि समाजाकडून बहिष्कार, उपनयन निषेध, पालकांची व्यथा, मृत्यू या सर्व मानसिक जखमा बाजूला ठेवून पचवून अनोखं उत्तर देतो. ती निर्मिती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, जी साध्या लोकांची भाषा म्हणून हिणवली जात होती. जी मराठी भाषा ही समाजाने आपली भाषा म्हणून स्वीकारण्यामधल्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यावेळेला अमृताची पैजा जिंके असं मराठीचं वर्णन करून या मराठीला एका अर्थाने जगासमोर अधिष्ठित करण्याचं काम आमच्या माऊलीने केलं. त्या काळामध्ये माऊलींचं वय 15-16 वर्ष असेल गणेशजी. 20-21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली आहे. समजण्यापुरतच मी बोलतोय, त्याचा गैरअर्थ नको. मी स्वतःला असा प्रश्न विचारला की जगामध्ये असा बालक साहित्यिक कोण आहे की ज्याने बालक वयामध्ये या आसमंतालाही कवेत घेईल, म्हणजे अध्यात्माची क्रांती अशा पद्धतीने करेल की गरिबाच्या झोपडीत, शेतकऱ्याच्या शेतीत, माणसाच्या मनात, प्राणी मात्राच्या हृदयात आणि पर्यावरणाच्या झाडा फुलांमध्ये सुद्धा मला समान भाव दिसतो अशी मांडणी करेल असा बालक त्यावेळेचा साहित्यिक जगात. विलियम शेक्सपियरच्या नावाने मी काय त्याच्यावर आलोचना नाही करत, त्यांचे योगदान साहित्याला मोठंच आहे, पण 15व्या शतकातल्या विलियम शेक्सपियरच्या बाबतीमध्ये ऊर भरून बोलणारं जग 12व्या शतकातल्या आसमंतालाही कवेत घेणाऱ्या माझ्या ज्ञानोबाच्या कार्यापासून अवगत करण्याचं कार्य हे महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी ठरवलं. आणि म्हणून माझं कार्य संपलं असं म्हणून पद्मासनात समाधी घेण्याची सुद्धा विरक्तीचा मार्ग कुठपर्यंत. नाहीतर जी काही सामाजिक विषमतेची हल्ले
माझ्या ज्ञानोबावर, त्यांच्या परिवारावर झाले, त्यातनं सुद्धा 9,000 पेक्षा जास्त ओव्यांची गीतेवरची टीका ही ओवी रूपाने बहुजनांपर्यंत हातात देऊन त्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्याचे क्रांतिकारक कोणी असेल तर माझी माऊली आहे. वर्षभर या संबंधातले कार्यक्रम मोठ्या प्रमाणात तालुक्यापर्यंत, आणि केवळ महाराष्ट्रातल्या तालुक्यापर्यंत नाही, आमच्या ज्ञानोबाची ती दिंडी, ती वारी, ती ज्ञानेश्वरी, ती भक्ती, तो भक्तियोग आम्ही देशातील प्रत्येक राज्यात करणार आहोत. प्रत्येक राज्यात केवळ तेवढंच समटून राहणार नाही, प्रयत्न आमचा चालू आहे, त्याचा संपर्क पण आम्ही केलाय. जगातली मोठमोठी विद्वान मंडळी जिथे शिकायला जातात त्यातलं एक विद्यापीठ अमेरिकेतलं स्टॅनफोर्ड विद्यापीठ, त्या स्टॅनफोर्ड अमेरिकेतल्या विद्यापीठात सुद्धा ज्ञानोबा माऊली तुकाराम हा कार्यक्रम आहे. मानवी मन, मानवी जीवन, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, चिदविलास वृत्ती, या सगळ्याला किती गोष्टी सांगायच्या. कोणीतरी बरोबरच म्हटलंय, निसर्गाने मानव शरीर, मानव जो निर्माण केला, हे निसर्गाने निर्माण केलेलं एक यंत्र आहे. नीट बघितलं तर शरीराकडे कळेल. आणि या निसर्गाने बनवलेल्या मानवी रूपी यंत्राने परमात्मा रूपी बुद्धीत प्रवेश करून नवीन यंत्र बनवण्याची कामं सुरू केली. त्याला विज्ञान म्हटलं. आणि त्या वैचारिक पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी असलेला भक्तीचा मंत्र या मानवी मनाला, मानवी जीवनाला, मुक्तीच्या द्वाराला, मानवी संवेदनाला, मानवाला मानवासारखं वागवणारा जर कोणी मंत्र दिला तर तो आमच्या ज्ञानोबा माऊलीने दिला. आणि म्हणून या कार्यक्रमाची महती आणि या कार्यक्रमाचं नियोजन आमच्यासाठी हृदयाच्या जवळचं आहे. किंबहुना कार्यक्रम म्हणून बघत नसून या वैष्णवांच्या मेळामध्ये मानवी मनाच्या, संस्कृतीच्या, उत्क्रांतीच्या नियमाचा परमोच्च बिंदू गाठायचा असेल तर ज्ञानोबाचंच नाव घेतलं पाहिजे, हे ओरडून सांगणारा हा कार्यक्रम. आपण सगळेच आनंदी, सुखी, समाधानी, समृद्ध होऊया. येणाऱ्या काळातल्या आपल्या मानवी जीवनातील ज्या काही अडी अडचणी, समस्या असतील त्या दूर करूया. स्वच्छंदी जीवन जगत मुक्तीच्या दिशेने जाऊया. आणि त्यासाठीचा उपयोग होणारा कार्यक्रम आणि ती चळवळ, त्याला मी आध्यात्मिक क्रांती असं म्हणतो, जे आमच्या ज्ञानोबांनी माऊलीने घडवली, त्याच्यामध्ये एकरूप होऊया एवढंच निवेदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.